डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मागील 23 वर्षांपासून डॉक्टर बी.आर. आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने पत्रकारिता क्षेत्र तसेच राजकीय, सामाजिक, शिक्षण, सांस्कृतिक, साहित्य, आरोग्य या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते। या वर्षीच्या पुरस्काराची घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष बापूराव गजभारे आणि सचिव आकाश गजभारे यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत केली। सन 2024-25 चे पुरस्कार घोषित करण्यात आले असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांना यावर्षीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। स्मृतिशेष कृष्णाबाई नागोराव गजभारे यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार प्रदीप नागापूरकर, राम तरटे, हाफिज घडीवाला ग्रामीण यांना जाहीर करण्यात आले। पुरस्काराचे स्वरूप 25,000 रुपये, 10,000 रुपये, 5,000 रुपये व मानपत्र असे आहे। 23 वर्षापूर्वी आपण या नांदेड जिल्ह्यामध्ये पत्रकारांना पुरस्कार देण्याची प्रथा सुरू केली। ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने। त्यावेळेस आकाश आमचा 7 वर्षाचा होता तेव्हा पुरस्काराची परंपरा सुरू झालेली आहे। आता ही पुढची सर्व जबाबदारी तो सांभाळणार आहे। मित्रहो, या 23 वर्षामध्ये अनेक पत्रकारांना, मग ते सुधाकरराव डोईफोडे साहेबांपासून ते सर्वांनाच अनेकांना या पुरस्काराने गौरविण्यात आलेला आहे। मला माझ्या माहितीप्रमाणे रवींद्र सिंह मोदी आणि डोईफोडे साहेब यांना त्याच वर्षी पुरस्कार मिळाला होता। 2006 किंवा 4-5 असा आहे पाहिजे। हां, तर हा पुरस्कार आम्ही देत असताना एक उदात्त हेतू समोर ठेवला की आंबेडकरी चळवळीत सामाजिक, राजकीय छोटं मोठं कार्य करत असताना आमच्या निदर्शनास असं आलं की सर्व समाजाचे, उपेक्षित समाजाचे, सर्व समाजाचे, सर्व हरा समाजाचे प्रश्न मांडणारा जो पत्रकार आहे त्यांचा देखील गौरव झाला पाहिजे, हा उद्देश आमच्या डोळ्यासमोर ठेवून आमच्या काही त्यावेळेसच्या मित्रांनी ही परंपरा सुरू केली। सुरुवातीला डॉक्टर बी.आर. आंबेडकर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज नावाची संस्था होती। तिच्या माध्यमातून आम्ही 2009 पर्यंत पुरस्कार दिले आणि 2009च्या नंतर डॉक्टर बी.आर. आंबेडकर फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून पुरस्काराची परंपरा सुरू आहे। येत्या 2 वर्षानंतर म्हणजे हा 23वा पुरस्कार आहे। 2 वर्षानंतर सिल्वर जुबली म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आमच्या पुरस्काराच्या परंपरेचं राहील। त्यावेळेस ज्या ज्या पत्रकारांना आजपर्यंत सन्मानित करण्यात आलेले आहे त्या सर्वांना आम्ही परत एकदा एक चांगला मोठा प्रोग्राम घेऊन गेट टुगेदर करू आणि भव्य सांस्कृतिक असा कार्यक्रम करून परत एकदा त्यांना मानपत्र जे काय आम्हाला त्यावेळेस सुचल त्या पद्धतीने परत एकदा त्यांचा सन्मान करण्याची आमची तयारी आहे। मित्रहो, 2024-25 चे पुरस्कार या ठिकाणी जाहीर करीत असताना मला या ठिकाणी अतिशय आनंद वाटतो की ज्यांचं लक्ष म्हणजे जात नाही की आज मला पुरस्कार माझं नाव येते की नाही, हे जे या पुरस्काराचं गमक आहे तेवढं आम्ही आतापर्यंत कायम ठेवलेलं आहे। पुरस्कार घेणाऱ्या व्यक्तीला कळत नाही की आज माझं नाव जाहीर झालं। आता आमचे स्वागताध्यक्ष कार्यक्रमाचे पंढरीनाथ बोकारेजी, सकाळी मला फोन झाला त्यांचा, नाव झाले का? मी म्हणलं हो झाले फायनल। यावेळेस मुंबईचे आपले जे पत्रकार आहेत, विलास आठवले, विश्वनाथ देशमुख, 5-6 जणांची आमची समिती, त्यापैकी 1-2-3 नावं सांगितली मी, परंतु 5-6 जणांनी आम्ही हे सगळे नावं काढले। तर आता मी पुरस्काराची ही घोषणा करत आहे। पुरस्काराचं स्वरूप आपल्याला माहीत आहे की रोख 25,000 रुपये, 10,000, 5,000 मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे।
तर या वेळेसचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, विद्यमान आमदार आणि ज्यांनी एक धम्म कार्यामध्ये मोठं मोलाचं योगदान दिलं ते उदगीरचे आमदार राहतात लातूरला संजय बनसोडे यांना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार जाहीर केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1951ला मिलिंदचा पायाभरणी करत असताना देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना औरंगाबादला निमंत्रित केलेलं होतं. त्यानंतर बुद्ध विहाराच्या सोहळ्याला देशात दुसऱ्यांदा देशाचा राष्ट्रपती उदगीरसारख्या शहरामध्ये आला. एक मोठं कार्य आहे, ऐतिहासिक कार्य आहे, याची इतिहासात नोंद होईल. तर आणि विविध असं सामाजिक क्षेत्रात लातूर जिल्ह्यात त्यांचं मोठं कार्य आहे. राज्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांची आम्ही घोषणा केली, या ठिकाणी त्यांच्या नावाची घोषणा केली. कृष्णाई पत्रकारिता पुरस्काराच्या बाबतीत प्रदीप नागापूरकर, आणि सध्या आघाडीवर असलेले आपले राम तरटे, या दोघांना एक कृष्णाई पुरस्कार. दुसरा पुरस्कार असा आहे की ते फोटोग्राफरही आहेत आणि पत्रकारितेही चांगलं लिखाण आहे. गेल्या 30-35 वर्षापासून ते लिखाण करतात. आता दैनिक सकाळला आहेत. हफीज घडीवाला कंदार, त्यांच्या नावाची या ठिकाणी घोषणा. आणि प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार माझे लहान बंधू मनोज गजभारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा 3रा पुरस्कार आहे.